अनेक विद्यार्थी त्यांचे पालक यांना महाराष्ट्र इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी कॅप राउंड रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पूर्ण करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ते कॅप राउंड रजिस्ट्रेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म आपण कशा रीतीने पूर्ण करू शकू, आपल्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत, काही अडचणी येत असतील तर. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. साळुंके सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर पहा, CET सेलने 5 जुलैला जे नोटिफिकेशन दिलेलं त्याच्यावर पहाटे 4 वाजता व्हिडिओ रेकॉर्ड करून मी इथे अपलोड केलेला. त्या व्हिडिओच्या खाली अनेक कमेंट्स आलेल्या आहेत. जास्तीत जास्त कमेंट्सना मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला. विद्यार्थी कशा रीतीने ती मदत घेऊ शकतात याविषयी मी एक कमेंट पिन केलेली आहे या व्हिडिओच्या खाली, जेणेकरून विद्यार्थ्यांना हेल्प होईल. जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अजूनही इनकम्प्लीट असेल तर आता तुम्ही तुमच्यासमोर कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याविषयी आपण पाहणार आहोत. जर समजा आपण आपल्या CET सेलच्या वेबसाईटवर येऊन आपलं ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. इथे मी CET सेलच्या वेबसाईटवर आलेलो आहे. मी लॉग इन केलेलं आहे. कॅपवर मी टॅप करेन, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस. त्यानंतर इथे टेक्निकल एज्युकेशनच्या अंडरमध्ये मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी काय करतोय, टॅप केलेला आहे आणि अशा रीतीने माझा ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो ओपन होईल. आता या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पहा, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज इनकम्प्लीट, म्हणजे अजूनही हा ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे कोणकोणते पर्याय आहेत की जेणेकरून आपण हा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण करू शकतो. कोणत्या स्टेपमध्ये जास्त विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतोय तर ती आहे स्टेप नंबर 6, JEE मेन 2026. या बाबतीत CET सेलने कालच ते नोटिफिकेशन दिलेलं. त्या संदर्भात मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं की त्या स्टेप ज्या आहेत त्या तुम्ही कशा रीतीने पूर्ण करू शकता. अजूनही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर पहा, CET सेलने इथे या फाईलच्या माध्यमातून सांगितलेलं की तुम्ही NTA कडे असलेला JEE मेनचा स्कोर कार्ड आहे तो डिजिलॉकरमध्ये कशा रीतीने आणू शकता. आणि स्टेप 2 मध्ये तुम्ही CET सेलच्या माध्यमातून डिजिलॉकरद्वारे तो JEE मेनचा रिझल्ट किंवा स्कोर कार्ड आहे तो कशा रीतीने फेच आउट करू शकता, कशा रीतीने मिळवू शकता. या 2 स्टेप जर तुम्ही फॉलो केला तर तुमचा JEE मेनचा रिझल्ट NTA कडून डिजिलॉकरमध्ये जाईल. डिजिलॉकरमध्ये तो सेव्ह होईल आणि दुसऱ्या स्टेपमध्ये CET सेल तो JEE मेनचा स्कोर कार्ड रिझल्ट आहे तो मिळवेल, फेच आउट करेल. ओके. आता ज्या विद्यार्थ्यांना इथे प्रॉब्लेम येत आहे, त्यांचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट करण्यासाठी, ते अशा रीतीने इथे पहा, लेफ्ट साईडला याच लॉग इनमध्ये लेफ्ट साईडला आपल्याला इथे सेंड ग्रेव्हियन्सेस, चेक ग्रेव्हियन्सेस स्टेटस, रिशेड्यूल SC अपॉइंटमेंट स्लॉट, जनरेट तिकीट अँड चेक तिकीट स्टेटस. आता आपण पहिला पर्याय पाहूया की तुम्ही कशा रीतीने मदत मिळवू शकता. तर जनरेट तिकीट याच्यावर तुम्ही टॅप करायचं आहे. जनरेट तिकीटवर टॅप केलं, बेटा CET सेलची वेबसाईट जी आहे ती स्लो आहे, खूप जण रजिस्ट्रेशन करतायत. मी पुन्हा न्यू रजिस्ट्रेशनवर येतोय. टेक्निकल एज्युकेशन बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे मला खूप फास्ट ट्रॅकवर करावं लागणार आहे, अदरवाईज व्हिडिओ मोठा होईल. जनरेट तिकीटवर टॅप केलं की अशा रीतीने तुमचा लॉग इन ID ओपन होईल आणि ही ते कॅटेगरी. मग तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे, टेक्निकल क्वेरी आहे, तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वेरी आहे की अदर क्वेरी आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके. मी अदर क्वेरीजमध्ये जातो. इथे क्वेरी तुम्हाला ती टाईप करायची आहे. त्याच्याशी रिलेटेड पहा, अदर क्वेरीमध्ये इथे तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता. आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वेरी आहे तर त्याच्याशी रिलेटेड जी काही तुमचे प्रश्न आहेत ते इथे तुम्हाला टाईप करायचे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड फाईल जी आहे ती अपलोड करायची आहे. आता इथे जनरेट तिकीटवर टॅप केल्यानंतर तुमची जी क्वेरी आहे ती CET सेलच्या माध्यमातून तुम्हाला इथे दिसेल. पहा इथे चेक तिकीट स्टेटसमध्ये, मग तिथे टॅप करायचं आहे चेक तिकीट स्टेटस. आता या लॉग इन ID साठी कोणतंही तिकीट रेज करण्यात आलेलं नाही, कोणतीही क्वेरी रेज करण्यात आलेली नाही, म्हणून ते ती क्वेरी दिसत नाही. जेव्हा तुम्ही
क्वेरी रेज कराल तेव्हा ती क्वेरी इथे तुम्हाला दिसेल. ओके, आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला ते त्या क्वेरीच्या माध्यमातून, त्या तिकीट सिस्टीमच्या माध्यमातून तुम्हाला ते कळवतील. आता दुसरा पर्याय काय आहे की ही कॅप राऊंड रजिस्ट्रेशन सुरू करण्या अगोदरच सीईटी सेलने पूर्ण तयारी केलेली. सीईटी सेलने 10 जूनला विद्यार्थी मदत केंद्राची यादी त्यांच्या लिस्ट म्हणजे त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेली. पहा इथे, डिस्ट्रिक्ट वाईज लिस्ट ऑफ सीईटी सेल एक्सटेन्शन सेंटर विद्यार्थी मदत केंद्र. 10 जूनला ही लिस्ट जी आहे ती दिलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर ही लिस्ट जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. तुमच्या जवळ कोणतं विद्यार्थी मदत केंद्र आहे त्या विद्यार्थी मदत केंद्रावर जाऊन तुम्ही ती मदत मिळवू शकता. अजून सीईटी सेलने काय केलेलं आहे की एफ सी सेंटरची लिस्ट दिलेली. ही एफ सी सेंटरची लिस्ट जी आहे ती सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या एफ सी सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत, क्वेरीज आहेत ते त्यांना विचारू शकता, त्याच्यावर सोल्युशन मिळवू शकता. ओके, अजून एक काय आहे की सीईटी सेलने हे जे काही टेक्निकल हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, सीईटी सेलचे हेल्पलाईन नंबर आहेत, त्या सीईटी सेलच्या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना सांगू शकता. पहा, ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये तुमचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे कॅप राऊंड रजिस्ट्रेशनचा तो पूर्ण असला पाहिजे.